नमस्कार, स्वागत आहे आपले संध्याच किचनमध्ये. लवकरच होळी, गुढीपाडवा येणार आहे आणि घराघरांमध्ये बनणार आहे ती सर्वांना आवडणारी पुरणपोळी. चला तर पाहूया टम्म फुगणारी अशी गोड गोड पुरणपोळी. कुकरमध्ये 1 कप चणा डाळ घ्यायची आहे. डाळ मी भिजवणार नाही आहे, डायरेक्टच आपण ही शिजवणार आहोत. आता ही स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 कप चणा डाळीसाठी 4 कप पाणी मी वापरणार आहे. जर आपण डाळ भिजवून घेणार असाल तर 1 कप चणा डाळीसाठी आपण 3 कप पाणी वापरू शकता. आता यामध्ये हळद टाकायची आहे पाव चमचा. यामुळे पुरणाला छान असा कलर येतो. त्याचबरोबर थोडेसे तेल टाकायचे आहे. यामुळे डाळ फसफसून वर येत नाही. आता याच्या 6 ते 7 शिट्ट्या मंद आचेवर काढून घ्यायच्यात. आता आपण कणिक मळून घेऊयात. त्यासाठी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. पाऊण कप मैदा घ्यावा. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि चिमूटभर हळद आपण यामध्ये टाकणार आहोत. हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला इथे कणिक मळताना हळद टाकायची नसेल तर आपण ती स्किपही करू शकता. आता यामध्ये थोडे थोडे पाणी टाकत जायचे आणि मऊसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे. पुरणपोळीसाठी आपल्याला मऊसूत अशीच कणिक लागत असते. त्यामुळे ही कणिक जेवढी तिंबता येईल तेवढी आपल्याला तिंबून घ्यायची आहे. छान अशी 10 मिनिटं तरी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. कणिक तिंबून झाल्यावर त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा ही मळून घेणार आहोत. तेल सोडल्यामुळे कणिक मऊ होते. कणिक मळत असताना आपण थोडे थोडे तेल वापरले तरीही चालू शकते. या प्रकारे पुन्हा मळून घ्यायचे आहे. आता ही कणिक छान अशी मऊ झालेली आहे. आता आपण ही 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. कुकरचं प्रेशर कमी झाल्यानंतर हे झाकण काढूयात. डाळ शिजली आहे का ते चेक करूयात. डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. अशी प्रेस केल्यानंतर पूर्णपणे ती मॅश होत आहे. डाळ शिजल्यानंतर जे पाणी राहतं ते आपण काढून घेणार आहे. हे पाणी म्हणजेच येळवणी. याचा वापर येळवणीची आमटी करण्यासाठी किंवा कटाची आमटी करण्यासाठी आपण करणार आहोत आणि त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर 1 चमचा शिजलेली डाळही मी यामध्ये टाकत आहे. येळवणी किंवा कट काढल्यानंतर या प्रकारे ही डाळ छान घोटून घ्यायची आहे किंवा मॅश करून घ्यायची आहे. आपण ही डाळ एखाद्या मॅशरनेही मॅश करून घेऊ शकता. शक्यतो ही डाळ गरम असतानाच या प्रकारे घोटून घ्यावी. त्यामुळे डाळ छान अशी मॅश केली जाते. असे केल्याने पुरण अगदी मऊसूत बनते. आता एका पॅनमध्ये ही शिजवलेली आणि घोटलेली डाळ आपण काढून घ्यायची आहे आणि गॅस मंद करायचा आहे. आता यामध्ये आपण पाऊण कप गूळ आणि पाव कप साखर टाकलेली आहे. अगदीच गूळ टाकला तर पुरण जसे थंड होत जाते तसे ते कडक बनत जाते. त्यामुळे आपण इथे साखरेचा वापर करत आहोत. साखरेमुळे पुरण बराच वेळ मऊसर राहण्यास मदत होते. आता आपण या पुरणाला चटका देऊन घेणार आहोत. म्हणजेच हे पुरण परतून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर
गूळ आणि साखर पुरणामध्ये विरघळलेली आहे. अजून 10 ते 15 मिनिटं परतल्यानंतर थोडासा घट्टसरपणा पुरणाला आलेला आहे. ते चेक करण्यासाठी आपण हा जो चमचा आहे तो डाळीमध्ये उभा करून पाहावा. उभा केल्यानंतर जर हा चमचा या प्रकारे खाली पडत असेल तर आपले पुरण अजून झालेले नाही. आपल्याला अजून ते परतावे लागणार आहे, हे लक्षात घ्यावे. अजून 10 मिनिटं हे मी परतलेले आहे. हा चमचा व्यवस्थित असा उभा राहिलेला आहे, म्हणजे आपले पुरण जवळजवळ झालेलेच आहे. आता गॅसवरून खाली काढल्यानंतर पुन्हा एकदा ही डाळ आपण छान अशी घोटून घेणार आहोत किंवा मॅश करून घेणार आहोत. असे केल्याने पुरण अगदी मऊसर बनते. आता पुरणाला चटका दिल्यानंतर आपण यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत आणि व्यवस्थित असे हे मिक्स करून घेणार आहोत. आपण पुरण परतत असतानाही त्यामध्ये वेलची पूड टाकू शकता. हे पुरण तयार आहे. पुरणाला चटका दिल्यानंतर पुरण एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत. डाळ छान घोटून घेतल्यामुळे पुरणाची चाळणी वापरण्याची गरज नाही. 1 तास आपण ही कणिक झाकून ठेवलेली. 1 तासानंतर ही कणिक छान अशी मुरलेली दिसत आहे. छान अशी मऊ मऊ झालेली दिसत आहे. पुन्हा एकदा ही मळून घ्यायची आहे. आपल्याला वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी आपण ही कणिक झाकून ठेवावी. इथे आपले पुरण बनून तयार आहे. छान असे मऊसूत हे पुरण झालेले आहे. डाळ आपण छान घोटून घेतल्यामुळे आपल्याला हे पुरण चाळणीतून काढण्याची काही गरज नाही. आता आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो व्यवस्थित हातावरती एकदम मळून घेतलेला आहे. आता पिठामध्ये हा बुडवून घ्यायचा आहे आणि याची पारी तयार करायची आहे. पारी तयार करत असताना पारीच्या ज्या कडा आहेत त्या बारीक बारीक करत जायच्या आहे आणि मधला जो भाग आहे तो जाडसरच राहील याची काळजी घ्यायची आहे. यामुळे पोळी मधून अशी फाटणार नाही. या प्रकारे बाजूने आपण ही पारी बारीक बारीक करत चाललेलो आहे. आता यामध्ये पुरण भरायचे आहे. ते व्यवस्थित असे पसरवून यामध्ये ठेवायचे आहे आणि हलक्या हाताने कणिक वर ओढून घ्यायचे आहे आणि पुरण हलकेसे खाली प्रेस करायचे आहे. या प्रकारे मोदकासारखा शेप येईपर्यंत हे कणिक वर घेत राहायचे आहे. आता जास्त झालेले पीठ काढायचे आहे आणि या प्रकारे हातावर अलगद असे पसरवून घ्यायचे आहे. आता ही दामटी आपण पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि जास्त झालेले पीठ या पद्धतीने काढून घ्यायचे आहे. आता पोलपाटावर ठेवल्यानंतर हाताने थोडेसे हे प्रेस करत जावे. यामुळे पुरण सगळीकडे समप्रमाणात पसरते. या पद्धतीने थोडेसे प्रेस करून झाल्यानंतर लाटण्याने पोळी लाटायला घ्यावी. या पद्धतीने ही एका दिशेने गोल आकारात लाटून घ्यावी. त्याचबरोबर मधून थोडेसे पीठ लावत जावे, म्हणजे पोळी अगदीच चिकटणार नाही. आपण आधी हाताने प्रेस करून घेतल्यामुळे पुरण छान असे सगळीकडे पसरायला मदत होते.
पोळी आपली व्यवस्थित लाटून झालेली आहे आणि पुरणही सगळीकडे व्यवस्थित असं पसरलेलं आहे. पोळ्या करण्याआधी तवा व्यवस्थित तापवून घ्यावा. आता यावर पोळी टाकूयात आणि अर्धा ते 1 मिनिटांसाठी शेकू देऊयात. 1 मिनिटांनंतर वरच्या साईडने ही पोळी फुलण्यास सुरुवात होईल, तेव्हा ही पोळी पलटी करायची आहे. आता यावर साजूक तूप सोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे पसरवायचे आहे. आपण तुपाऐवजी तेलाचा वापरही करू शकता. आता पुन्हा अर्धा मिनिट ही एका साईडने भाजल्यानंतर पुन्हा ही पोळी पलटून घ्यायची आहे. छान अशी फुललेली दिसत आहे. आता या साईडनेही तूप सोडून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. अर्धा मिनिट शेकून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही, छान अशी ही पोळी टम अशी फुगलेली आहे. आता ही दुसऱ्या साईडने छान अशी शेकून घ्यायची आहे. आपल्याला ही पुरणपोळी कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपणा सर्वांना होळी आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.